कालपासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि सरकार मात्र निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचं आंधळं आणि बहिरं होऊन बसलंय। त्यांना या विद्यार्थ्यांचा आक्रोश दिसत नाही। संपूर्ण आयुष्य त्यांनी अर्ध आयुष्य त्यांनी अभ्यासात घातलं। सरकारची उदासीनता 2-2 वर्ष निकाल लावायचे नाही, 7-7 महिने जागा काढायच्या नाहीत आणि उलट विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी टार्गेट करायचं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं होतं, ते का पाळलं नाही? आणि आता उद्या एमपीएससीची परीक्षा घेताय, विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून या परीक्षेला काही अर्थ राहणार आहे का? तुम्ही जर त्यांना आश्वासन दिलं होतं तर ते पूर्ण का केलं नाही? आज विद्यार्थी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांच्याशी बोलत नाही। काय होणार विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचे परिणाम भोगावे लागतील। विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणं योग्य नाही। आचारसंहिताचं नाटक सांगताय की आचारसंहिता असल्यामुळे आम्ही जीआर काढू शकत नाही। मग आचारसंहिताच्या असताना, निवडणूक असताना लाडली